प्रयोगाचं नाव आहे पुढचा, पाण्यात अनेक पदार्थ विरघळतात। मला पहिलं सांगा, विरघळणे म्हणजे काय? विरघळणे म्हणजे काय? तू खाली बस भद्रे, तू पण खाली बस। विरघळणे म्हणजे काय सांग आर्यन, विरघळण्याची व्याख्या काय? सगळ्यांनी हात वर करा ज्याला येते त्याने। विरघळणे, पदार्थ विरघळणे म्हणजे काय? हा म्हणजे पाणी होणे नाही, कोण सांगता? हा पाण्यात रूपांतर होणे। अजून विरघळण्याची व्याख्या काय? बघा, एखादा पदार्थ द्रवात किंवा पाण्यामध्ये मिसळला असता तो दिसेनासा होतो, म्हणजे तो त्याच्यामध्ये राहत नाही, त्याला म्हणायचं विरघळणे। म्हणा, एखादा पदार्थ पाण्यात किंवा अन्य द्रवात, द्रव म्हणजे पातळ पदार्थ, दिसेनासा होणे, याला विरघळणे असे म्हणतात। तीन वाटे घेतलेले आहे मी, त्या प्रत्येक वाटीमध्ये आपण पाणी ठेवणार आहे। खाली बसून बघायचं सगळ्यांनी, खाली बसून सिद्धा। तीनही वाट्यांमध्ये आपण थोडं थोडं पाणी घेतलेलं आहे। माझ्याकडे तीन पदार्थ आहे, साखर, ही रांगोळी आणि हे मीठ। अगोदर आपण चमच्याने 1 चमचाभर साखर आपण ह्या वाटीमध्ये टाकू, दुसरी मीठ घेतलंय, दुसऱ्या वाटीमध्ये मीठ टाकलं, आणि तिसऱ्या वाटीमध्ये आपण काय घेतोय? रांगोळी घेतो। बघा, तीन पदार्थ घेतलेत मी। पहिल्या याच्यामध्ये साखर टाकली, दुसऱ्या याच्यामध्ये मीठ टाकलं दुसऱ्या वाटीमध्ये, आणि तिसऱ्या वाटीमध्ये आपण रांगोळी टाकली। खाली बसा, दिसणार आहे बाजूला बघा। त्याच्यानंतर जी साखरेची वाटी आहे त्या वाटीत टाकलेली जी साखर आहे ती आपण चांगली चमच्याने ढवळून घ्यायची। तुम्ही आला ढवळायला एखादं तरी चालेल। चला रोहित पुढं, हळूहळू ढवळायचे, पाणी सांडून द्यायचं नाही। आता मीठ ढवळ, आणि रांगोळी। 3 वाट्या होत्या, 3 वाट्यांमध्ये पाणी घेतलं आणि प्रत्येक पदार्थ आपण काय केला? ढवळून पाहिला। आता थोड्या वेळाने तुम्ही या वाटीतल्या पाण्याचं निरीक्षण करायचंय। साखर असलेलं, खाली बसा, साखर असलेली वाटी, मीठ असलेली वाटी आणि रांगोळी असलेली वाटी। थोड्या वेळ आपण हे असंच ठेवूया, बंद कर। तुम्ही दोघी एका वाटीतलं पाणी दोघी घ्या ना पिऊन, पिऊन घ्या। हे नाही, हा तुम्ही दोघी सांगा, तुम्हाला कसं लागलं? गोड। तुम्हाला कसं लागलं? खारट। आणि दुसरं जे ते मी प्यायला दिलं नाही, कारण ते पिण्यायोग्य नसतं म्हणून। बघा, यावरून